नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नेट परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे माहिती व तंत्रज्ञान संबंधी बहुपर्यायी 50 प्रश्न व त्याची उत्तरे बघणार आहोत। चला तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर नवनाथ खत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग आज आपण व्हिडिओला सुरुवात करू। चला पहा, पहिला प्रश्न, वायफायचे विस्तारित रूप खालीलपैकी कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, वायरलेस फिडेलिटी म्हणजेच वायफाय होय। यानंतरचा प्रश्न आहे, लॅनच्या तुलनेत वॅनचे भौगोलिक क्षेत्र डॅश डॅश असते? तर याचं योग्य उत्तर आहे जास्त असते। यानंतरचा प्रश्न आहे, DSLचे विस्तारित रूप काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे डिजिटल सबस्क्रायबर लाईन म्हणजेच DSL होय। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती पद्धत बायोमेट्रिक सुरक्षा व ओळख अवलंबिण्याकरता आधुनिक व सुरक्षित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, हाताच्या तळव्यामधील शिरांची ओळख व मान्यता ही बायोमेट्रिकसाठी अत्यंत सुरक्षित मानली जाते। यानंतरचा प्रश्न आहे, सी-डॅकचे सी-डॅकने ऑन्कोलॉजीवर जे सॉफ्टवेअर तयार केले आहे त्याचे नाव काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर, तेजस हे सॉफ्टवेअर तयार केलेले आहे। यानंतरचा प्रश्न आहे, डाटाबेस हा डॅश डॅशचा संग्रह आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर, फाईल्सचे चा संग्रह म्हणजेच डाटाबेस होय। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी हायब्रिड टोपोलॉजीचे उदाहरण कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर, स्टार टोपोलॉजी म्हणजेच हायब्रिड टोपोलॉजी होय। यानंतरचा प्रश्न आहे, इंटरनेटवर सुरक्षित व्यवहार साधण्यासाठी या मानकाचा वापर करतात? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, सेट या मानकाचा उपयोग करतात। यानंतरचा प्रश्न आहे, अशांतता निर्माण होईल अशी माहिती पाठविणारे ईमेल खालीलपैकी कोणता गुन्हा म्हणून नोंद होते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, कलम 499 IPC अंतर्गत अशांतता पसरविणारे ईमेल पाठवणे कायद्याअंतर्गत गुन्हा ठरू शकतात। यानंतरचा प्रश्न आहे, RTGSचे दीर्घकालीन रूप खालीलपैकी कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, रिअल टाईम ग्रॉस स्टेटमेंट म्हणजेच RTGS होय। यानंतरचा प्रश्न आहे, वेबसाईटचा पत्ता खालीलपैकी कशामुळे कळतो? तर याचं योग्य उत्तर आहे URL मुळे वेबसाईटचा पत्ता आपल्याला लवकर समजतो। यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील इंटरनेट क्षेत्रातील सर्वात पहिली कंपनी खालीलपैकी कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे VSNL ही भारतातील सर्वात पहिली इंटरनेट सेवा सुविधा देणारी कंपनी म्हणून ओळखल्या जाते। यानंतरचा प्रश्न आहे, GSM खालीलपैकी कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे DTMA म्हणजेच टाईम डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस होय। यानंतरचा प्रश्न आहे, ज्या लोकांना सर्वसाधारण पुस्तके व वाचनीय साहित्य वाचता येत नाही अशा लोकांना त्याच्या माध्यमात पुस्तके व साहित्य उपलब्ध करून देणारी संस्था डॅश डॅश ही आहे? तर याचं योग्य उत्तर आहे
एक नंबर DFI ही संस्था ज्या लोकांना पुस्तकं वाचता येत नाहीत त्यांना त्यांच्या माध्यमातून उपलब्ध पुस्तकं करून देणारी ही संस्था आहे. यानंतरचा प्रश्न आहे, इंटरनेटचे विस्तारित रूप खालीलपैकी कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर इंटरनॅशनल नेटवर्क म्हणजेच इंटरनेट होय. यानंतरचा प्रश्न आहे, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्कला आणखी काय कोणत्या नावाने संबोधले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर मिडल नेटवर्क म्हणूनही मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्कला ओळखले जाते. यानंतरचा प्रश्न आहे, FTPचे विस्तारित रूप काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणजेच FTP होय. यानंतरचा प्रश्न आहे, घरगुती वापराच्या संगणकासाठी वायरलेस लोकल एरिया नेटवर्कसाठी खालीलपैकी कोणती रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरतात? तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर IEEE 802.11 लॅस 2.4 GHz ही फ्रिक्वेन्सी वापरल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे, डायरेक्ट डिस्टन्स डायलिंग हा सोपा मार्ग आहे ठिबक रचना करण्यात? तर याचा योग्य उत्तर आहे व्यानची निर्मिती करण्यासाठी डायरेक्ट डिस्टन्स डायलिंग चा मार्ग सगळ्यात सोपा आहे. यानंतरचा प्रश्न आहे, स्वीडनमधील कोणत्या संस्थेने वेब जगासमोर आणले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4 सेंटर फॉर युरोपियन न्यूक्लिअर रिसर्च या संस्थेने वेब जगासमोर आणलेले आहे. यानंतरचा प्रश्न आहे, इंटरनेट प्रकल्प म्हणून US सुरक्षा विभागाने राबविलेल्या पहिल्या प्रकल्पाचे नाव काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 3 ARPANET हे पहिल्यांदा वापरलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, SSL ची संकल्पना या कंपनीची असून त्यामुळे गोपनीयता, विश्वासार्हता व अधिकार आपणास डिजिटल सर्टिफिकेटमध्ये मिळतात. तर याचं योग्य उत्तर आहे नेटस्केपमध्ये आपल्याला SSL ची संकल्पना आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एक कृत्रिम उपकरणाला इंटेलिजन्स बुद्धिमत्ता देते ही संकल्पना 1956 साली यांनी मांडली. तर याचं योग्य उत्तर आहे मॅककार्थी यांनी सर्वात अगोदर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संकल्पना मांडली होती. यानंतरचा प्रश्न आहे, संगणकातून माहिती देवाणघेवाण करण्याच्या नियमावलीस खालीलपैकी काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर प्रोटोकॉल्स असे म्हणतात. यानंतरचा प्रश्न आहे, नेटवर्किंगच्या OSI प्रतिकृतीमध्ये हा थर पॅकेट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी शक्यतो एकाधिक नेटवर्क अंतर्गत पोहोचविण्याचे कार्य करतो. तर याचं योग्य उत्तर आहे नेटवर्क थर होय. यानंतरचा प्रश्न आहे, एका वेब पेजवर मथळ्याचे जास्तीत जास्त किती स्तर असतात? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 6 थर एका वेब पेजवर असतात. यानंतरचा प्रश्न आहे,
दुसऱ्याच्या वेबसाईटमध्ये अनधिकृतपणे शिरून तेथील माहिती काढणे, त्यामध्ये माहिती टाकणे इत्यादी करणाऱ्याला म्हटले जाते. तर याचं योग्य उत्तर आहे क्रॅकर्स. म्हणजेच त्यालाच आपण हॅकर्स असाही शब्द वापरतो. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती आज्ञा संगणक जाळ्यासोबतची जोडणी तपासण्याकरिता वापरली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे 3 पिंग हे संज्ञा वापरली जाते. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात इलेक्ट्रॉनिक मेलची सुरुवात VSLने कोणत्या नावाने केली? तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर HRMS 400 या नावाने VSLने ईमेल सेवा सुरू केलेली होती. यानंतरचा प्रश्न आहे, इंटरनेटचा अधिकाधिक वेग खालीलपैकी किती असतो? तर याचं योग्य उत्तर आहे 100 MBPS हा असतो. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती रिमोट ॲक्सेस टेक्नॉलॉजी नाही आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर फायबर ऑप्टिक. ही जी काय आहे ही रिमोट ॲक्सेस टेक्नॉलॉजी नाही आहे. यानंतरचा प्रश्न आहे, TCP/IP ॲड्रेसमधला सर्वात प्रथम सर्वात खालचा स्तर डॅश डॅश हा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर होस्ट टू नेटवर्क हा सर्वात खालचा स्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, OSIचे पूर्ण रूप काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन होय. यानंतरचा प्रश्न आहे, ग्राफिक टॅब्लेटचा उपयोग खालीलपैकी कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे इनपुट ग्राफिक्स इन्फॉर्मेशन होय. यानंतरचा प्रश्न आहे, नेटवर्कमध्ये जोडलेला संगणक खालीलपैकी कशामुळे शोधता येईल? तर याचे योग्य उत्तर आहे IP ॲड्रेसमुळे इंटरनेटमध्ये जोडलेला कॅम्प्युटर किंवा संगणक ओळखता येईल. यानंतरचा प्रश्न आहे, CGI हा कशातील कम्युनिकेशन इंटरफेस आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर बाहेरील यंत्रणा व वेब ब्राउझर यावरील कम्युनिकेशन साठी CGI वापरला जातो. यानंतरचा प्रश्न आहे, शाळेतील मुलासाठी भारतीय बनावटीचे पहिले क्लाउड बेस्ड टॅबलेट सोल्युशनचे नाव काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर ट्विटर होय. यानंतरचा प्रश्न आहे, URL या शब्दाची फोड खालीलप्रमाणे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर युनिफॉर रिसोर्स लोकेटर म्हणजेच URL होय. यानंतरचा प्रश्न आहे, इंटरनेटवरील फॅक्स सेवेला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर फॅक्सी माईल होय. यानंतरचा प्रश्न आहे, संप्रेषणामध्ये एकाच वेळी दोन्ही दिशांना संप्रेषण शक्य होते? तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर फुल डुप्लेक्समध्ये दोन्ही बाजूनी कम्युनिकेशन किंवा संप्रेषण होते. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती गोष्ट कम्प्युटरने मेडिकल क्षेत्रात आणली? तर याचं योग्य उत्तर आहे ब्रेन स्कॅन. ही कम्प्युटरने मेडिकल क्षेत्रात आणलेली गोष्ट होय. यानंतरचा प्रश्न आहे, डाटा कम्युनिकेशन रेट हा कसा मोजतात? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर बीट्स पर सेकंद मध्ये डाटा कम्युनिकेशन रेट मोजल्या जातो. यानंतरचा प्रश्न आहे,
इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील व्यवहाराला कायदेशीर वैधतेशी संबंधित कायदा खालीलपैकी कोणत्या संज्ञेने ओळखला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर, सायबर लॉ म्हणून ओळखला जातो. यानंतरचा प्रश्न आहे मीडिया लॅब आशियाने ICTच्या आधारे ॲग्रो ॲडव्हायझरी सिस्टीम तयार केली, तिचे नाव काय आहे? तर ते 1 नंबर ई सांगू ही सिस्टीम तयार केलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे एखादी व्यक्ती तलावावर कोठे आहे हे शोधण्यासाठी या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. तर याचं योग्य उत्तर आहे GPS सिस्टीमच्या आधारावर व्यक्ती भूभागावर कुठे आहे याचा शोध घेतला जातो. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती सेवा ही इंटरनेटवर फाईलचे स्थान शोधण्यासाठी वापरली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर WAIS ही याचा वापर करून इंटरनेटवर फाईल शोधण्याचं काम केलं जातं. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी इंटरनेटवरील सर्वाधिक लोकप्रिय सर्च इंजिन कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर गुगल हे सर्च इंजिन सर्वात जास्त लोकप्रिय आहे. यानंतरचा प्रश्न आहे वेब पेजमधील असा शब्द ज्यावर क्लिक केले की तो दुसरे पान उघडतो त्या शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, त्याला हायपरलिंक असे म्हटल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे डॅशद्वारे वापरकर्त्याचा पासवर्ड अनधिकृतपणे मिळवता येतो. तर याचं योग्य उत्तर आहे पासवर्ड क्रॅकिंग किंवा त्याला पासवर्ड हॅकिंग असे पण म्हटल्या जाते, क्रॅक करणे होय. यानंतरचा प्रश्न आहे इंटरनेटच्या माध्यमातून संगणक जगातील इतर संगणकाशी जोडण्यासाठी उपयुक्त असलेले ॲप्लिकेशन प्रोग्राम म्हणजेच डॅश होय. तर याचं योग्य उत्तर आहे ब्राउझर्स होय.